नमस्ते मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण नरक चतुर्दशीला पूजा कशी करायची ते बघणार आहोत। चला तर मग पूजेला सुरुवात करूया। मी प्रथम ही जागा पुसून घेतलेली आहे आणि त्याखाली स्वस्तिक काढलेला आहे आणि पाट ठेवून घेतलेला आहे, कापड टाकलेला आहे आणि इथे माता लक्ष्मीला मी स्थापित केलेला आहे। आता प्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून दिव्याला इथे आपल्याला स्थापित करायचं आहे या पद्धतीने। आणि पूजा कशी करायची ते मी दाखविणार आहे। मी तांदळाची रास ठेवली, त्यावर दिवा ठेवून घेतलेला आहे आणि लक्ष्मी मातालाही रास ठेवली तांदळाची आणि त्यावर लक्ष्मी माता मी स्थापित केलेली आहे। आता आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे, तर अशी तांदळाची रास ठेवायची आणि आता ही गणपतीची मूर्ती आहे माझ्याकडे, ती ठेवायची आहे। या पद्धतीने गणपतीलाही आपण स्थापित करायचं आहे। त्यानंतर माता सरस्वतीची मूर्ती आहे माझ्याकडे, तिला पण आपण इथे स्थापित करायचं आहे। तांदळाची रास ठेवायची आणि माता सरस्वतीलाही स्थापित करायची आहे। अशा पद्धतीने स्थापित करायचं आहे। तुमच्याकडे समजा मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी पण ठेवू शकता, गणपती म्हणून आणि सरस्वती म्हणून। लक्ष्मीची तर मूर्ती असतेच प्रत्येकाकडे। आता आपल्याला कृष्णाला स्थापित करायचं आहे। इथे तांदळाची रास ठेवते मी आणि त्यावर बाळकृष्णाला स्थापित केलेला आहे। माझ्याकडे अशी मूर्ती आहे, तुमच्याकडे असेल तर मूर्ती ठेवा, नाही तर मग सुपारी ठेवली तरी चालेल। आता मी या पद्धतीने मूर्ती ठेवून घेतलेली आहे आणि कृष्णाच्या बाजूला आता माझ्या इथे तांदळाची रास ठेवलेली आहे। माझ्याकडे हनुमानजीची मूर्ती नाही आहे, ही सुपारी घेतलेली आहे, मी ती स्थापित करून घेते। मी इथे हनुमानजीलाही स्थापित करून घेतलेला आहे। अशा प्रकारे यांचा अभिषेक करायचा आहे। ही मातीची मूर्ती असते तर आपण फुलांनी पाणी शिंपडूनही अभिषेक करू शकतो। फूल घ्यायचं आणि ते पाण्यात बुडवायचं आणि अशा प्रकारे पाणी शिंपडायचं आणि अभिषेक करून घ्यायचा आहे या पद्धतीने। नरक चतुर्दशी आपण का साजरी करतो मी हे थोडक्यात तुम्हाला सांगत आहे। नरक चतुर्दशी ज्याला छोटी दिवाळी असेही म्हणतात, हा दिवाळी सणाचा दुसरा दिवस आहे आणि कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीला साजरा केला जातो। या दिवशी भगवान श्री कृष्णाने नरकासुराचा वध केला आणि 16,000 राजकन्यांना मुक्त केले, म्हणून हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। या दिवशी लवकर उठून सकाळी उटण लावून दिवे लावून आनंद साजरा करण्याची परंपरा आहे। आता आपण पूजा कशी करायची ते बघणार आहोत। मी येथे हनुमानजीला का स्थापित केलेला आहे तर चैत्र मासाच्या पौर्णिमेला यांचा जन्म झालेला आहे असे आहे, काही म्हणजे ग्रंथामध्ये असं आहे आणि रामायणात असं सांगितलेलं आहे की कृष्ण पक्ष कार्तिक मास चतुर्दशीला हनुमानजीचा जन्म झालेला आहे असे रामायणात उल्लेखनीय आहे, म्हणून मी आज त्यांचा इथे हनुमानजीला स्थापित केलेला आहे। आता आपण पूजा कशी करायची ते बघूया। प्रथम आपल्याला दिव्याचं पूजन करून घ्यायचं आहे। हळद कुंकू अक्षत वाहून आणि फूल वाहायचं आहे आणि त्यानंतर गणपतीचं करायचं आहे आणि फूल वाहायचं आहे आणि माता लक्ष्मी
आणि फूल वाहायचं आहे। आणि ही विद्येची देवता सरस्वती, आज तिचंही पूजन करायचं आहे आणि फूल वाहायचं आहे। आणि आपले कृष्ण देवाला पण कान्हाला पण मी इथे स्थापित केलेलं आहे, त्यांनाही हळद कुंकू फूल वाहायचं आहे। आणि आपले हनुमानजी यांनाही अक्षत वाहून फूल वाहायचं। या पद्धतीने पूजा करायची आहे। आजच्या दिवशी आपल्याला दिवे लावून घ्यायचे आहे 14। कोणी आजच्या दिवशी यमदीपदान पण करतात, पण मी धनत्रयोदशीला यमदीपदान करते आणि त्याचा पण मी व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे। तर आज आपण अशा पद्धतीने पूजा केलेली आहे। आणि जे 14 म्हणजे जास्तही लावू शकतो आपण, आपलं घर मोठं असलं तर। आणि प्रत्येक देवाजवळ तो एक एक दिवा ठेवायचा आहे आणि बाल्कनी, दरवाजा आणि सगळीकडे आपल्याला ते दिवे प्रकाशित करून ठेवायचे आहे। आणि फराळ बनवलेला असतो त्याचा नैवेद्य लावायचा आहे आणि मग शेवटी आरती करायची आहे। अशा पद्धतीने पूजा करायची आहे। मी तुम्हाला माझ्या लहानपणीचा प्रसंग सांगते की आम्ही लहान असताना त्यावेळेला काय होतं की खूप थंडी राहायची आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी आमची आई सकाळी आम्हाला उठवायची आणि तिच्या मनात भीती असायची की प्रत्येकाची आंघोळ झालीच पाहिजे, नाही तर म्हणजे व्यक्ती नरकात जातो असं तिचा समज होता। तर ती आम्हाला उठवायची आणि सकाळी इतकी थंडी राहायची त्यावेळेला तेव्हा आम्हाला ती आंघोळ करण्यासाठी नाही का उटण लावून द्यायची छान शरीराला आणि आंघोळ करायला म्हणजे करायला लावायची। त्यानंतर औक्षवान करायची आमचं आणि त्यानंतर आम्हाला शेवळ्या आणि दूध खायला द्यायची। मला आजही तो दिवस आठवतो की सण आल्यानंतर खूप आठवण येते। तर अशा पद्धतीने खूप म्हणजे सण छान करत होतो। आता म्हणजे प्रत्येकाच्या घरी म्हणजे सकाळी उठून नरक चतुर्दशीच्या दिवशी तरी आंघोळ झालीच पाहिजे, मला असं वाटते। आमच्या लहानपणीनं आमची आई खूप सकाळी उठवायची आणि प्रत्येकाची म्हणजे तयारी करायची। तर मला आज तो दिवस आठवला म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर अशा पद्धतीने मी पूजा मांडलेली आहे। किती छान आपल्या संस्कृती आहेत आणि त्या सण येतात त्यावेळेला आपण ते करतो तर ते आपल्याला किती आठवतं ना। लहानपणीच्या गोष्टी मला सण आल्यानंतर खूप आठवतात आणि कौतुक वाटतं, आनंद वाटतो। तर तो मी तुमच्यासोबत शेअर करत असते। अशा पद्धतीने मी पूजा केलेली आहे। कशी वाटली तुम्हाला माझी पूजा तर कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा। धन्यवाद।